बांधवानो, इथे तरुण माझे मित्र असतील त्यांना एकच सांगेन, आयुष्यात निर्धार निश्चय आणि त्याला मेहनतीची जोड दिली तर सगळं काय शक्य आहे. का अशक्य नाही मी अनुभवलंय. मला जे मोठं मार्गदर्शन आधार इथपर्यंत जाण्याची शिडी कोणाची मिळाली असेल, माझं दैवत माननीय बाळासाहेब ठाकरे. काय माझ्यात पाहिलं मला माहित नाही, पण मी आणि माझा मित्र हनुमान परब लहानपणी साहेबांची मुंबईत कुठेही सभा असली का सभेच्या अगोदर पैसे थोडंफार जमवायचे, 5 रुपये 6 रुपये 7 रुपये, आणि जमा झाले का साहेबांच्या मिटिंगला जायचो आणि मी एक हार घ्यायचो आणि 2 जण मिळून घालायचो. अशा अनेक वर्ष गेली. शेवटी नेत्यांना साहेबांनी विचारलं, ती 2 मुलं येऊन मला हार घालतात, ती कोण आहे? मग त्या नेत्याने सांगितलं, हे चेंबूर मधील आहेत, असं असं त्यांना टोपण नाव आहे, असं असं. तेवढे त्यांना एक दिवशी घेऊन या आणि मला घेऊन गेले. पण त्या दिवसापासून साहेबांचे विचार, साहेबांचा आदेश जे देतील ते पाळत गेलो. असं असं करताना साहेबांचा आवडता सैनिक झालो. साहेबांच्या तोंडून एखादा शब्द निघाला आणि मी पूर्ण केला नाही असं एकही नाही शब्द, एकही. आज मी बीजेपीत आहे. ज्या वेळेला बीजेपीत गेलो ते जाण्या अगोदर माझा आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा एक डायलॉग विमानतळावर झाला 2 मिनिटाचा, 2-3 मिनिटाचा. आम्ही तिथे उभे असताना आम्ही विसरलो की दोन्ही राजकीय पुढारी आहोत, विसरलो. देवेंद्रजी म्हणतात, दादा बस झालं ना. मी काय बस झालं? अहो या ना बीजेपीत, बस झालं आता. मग मी थोडस बोललो 2-3, गेला रे घरी बोलव, चर्चा कर, मी पण एका पक्षाचा नेता आहे, मला विचार करू दे. आणि त्याप्रमाणे विचार करून मी आलो. पण मी लहान असलो आणि मी मोठा असलो, हे नेते लहान असले, तर मी पदाला मान ठेवण्याचं कधी चुकलो नाही. मान आदर सन्मान करतच आलो.